Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture we are going to start poem number 2.5. The name of the poem is Father Returning Home, which was written by a very famous Indian poet whose name is Dilip Chitre. First of all, student, we are going to discuss information about poet Dilip Chitre, who was born on 1938 and died on 2009. He was celebrated bilingual poet and translated with a remarkable work in Marathi and English language. Here we see that Dali- Dilip Chitre, who was also called a bilingual poet. Bilingual poet means the person who contributed his work in a two different languages. That is called bilingual poet. Here we see that Dilip Chitre, who contributed his work Marathi language as well as in a English language. दिलीप चित्रे यांना बायलिंग्वल पोएट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बायलिंग्वल पोएट म्हणजे काय? एखाद्या कवीचं दोन वेगळ्या लँग्वेजमध्ये कॉन्ट्रीब्युशन असणे याला आपण म्हणतो बायलिंग्वल पोएट. हिअर वी सी दॅट दिलीप चित्रे हू वॉज ऑल्सो फेमस इन ॲज अ पेंटर, फिल्म मेकिंग, फिल्म मेकर्स ॲज ऑल्सो मॅगझिन कॉलमनिस्ट. अशा वेगवेगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं. ही रिसीव्ह अ प्रेस्टिजियस अवॉर्ड, Sahitya Academy Award, both for poetry as well as for his well known translation work, Says Tuka, popular Abhanga by Sant Tukaram. दिलीप चित्रे यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड याने सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. साधारणतः त्यांच्या पोएट्री, त्यांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे पोएट्रीमध्ये आहे, तसेच त्यांचं जे ट्रान्सलेशन वर्क आहे सेज तुका नावाचं, पॉप्युलर अभंग जे संत तुकारामांचे आहेत ते ट्रान्सलेशन मराठी ट्रान्सलेशनमध्ये करून सेज तुका नावाचं जे त्यांचे ट्रान्सलेशन वर्क आहे, या दोन्ही कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना साहित्य अकॅडमी यांनी सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. ही हॅड स्टार्टेड अ ट्रान्सलेशन ऑफ अ लिटररी वर्क ऑफ अ संत इन अ मराठी ॲट द एज ऑफ 16. साधारणतः वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी एक संतांनी लिहिलेल्या ज्या अभंगाचं मराठी ट्रान्सलेशन वर्क करण्यास सुरुवात केली. His major theme from the poem we see that like exile, alienation, self-distinction, death. So these are the major theme which we found in his poem. त्यांच्या पोएममधून आपल्याला वेगवेगळ्या थीम्स पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे एक्साईल म्हणजे एखाद्या हद्दपार केलेल्या व्यक्तीची कथा. ॲलिनेशन म्हणजे एखादं लोनलीनेस व्यक्ती जो आहे त्याच्या रिलेटेड असणारी जी थीम आहे, किंवा सेल्फ डिस्टिंग्रेशन म्हणजे स्वतः दुभंगलेला जो व्यक्ती असेल, किंवा डेथ. अशा व्हेरियस थीम्स आपल्याला त्यांच्या पोएममधून पाहायला मिळतात. हिअर वी सी दॅट द इन्फॉर्मेशन अबाउट पोएम. द पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही जी पोएम आहे द ट्रॅव्हलिंग इन अ केज या ह्यातून घेतलेली आहे. It draws a portrait of a suburban commuters. So here the poet who describe the portrait of a suburban commuters. जे suburban commuter आहे, जे फादर ह्यामध्ये दाखवलेले आहेत. कम्युटर म्हणजे काय? प्रवासी. म्हणजे रोज बसने किंवा रेल्वेने जो प्रवास करणारा, कामासाठी रोज सकाळी बसने किंवा रेल्वेने प्रवास करणारा जो प्रवासी आहे, एका प्रवाशाची कथा यामधून डिस्क्राईब केलेली आहे. सो from this poem, the poet who depicts the father in this poem, his dullness, his monotonous, exhausting, and equally pitiable daily routine. यामध्ये जे फादर दाखवलेले त्यांची जी मोनोटोनस लाईफ आहे, डलनेस आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा, जे थकणारे, एक्झॉस्टिंग किंवा जे करुण अवस्था आहे, ह्याचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. त्यांचं जे डेली रुटीन आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. इट डिस्क्राईब द फोर्स alienation ॲट होम विच रिफ्लेक्ट थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. त्यानंतरनं पोयममध्ये त्या फादरचं जे व्हेन द फादर हू केम ॲट हिज होम, देन वी सी दॅट हाऊ ही लोनली ॲट हिज ओन होम. स्वतःच्या घरामध्ये कसे ते लोनली आहे, लोनली फील करतात. देन how we found that he became lonely because he ate like a still food and lack of sharing in his home. स्वतःच्या घरामध्ये त्यांना शिळे असे थंड झालेलं अन्न, शिळं झालेलं जे अन्न आहे ते खायला मिळतंय. लॅक ऑफ शेअरिंग आहे, कोणीही त्यांच्या घरी कसलीही गोष्ट शेअरिंग करत नाही घरामध्ये. ह्यावरून आपल्याला समजतं की ही द फादर इन दिस पोएम हू व्हेन ही कम ॲट द होम हू स्टे अ लोनली, हू फील्स लाईक अ लोनली. त्यांना स्वतःला एक लोनली असल्यासारखं, एक स्वतःचं एकटंपणा असल्याचं त्यांच्या घरामध्ये जाणवतं. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरो विथ अ हार्डवर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इन अ फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. त्यांचे जे मुलं आहेत, द फादर इन दिस पोएम, द चिल्ड्रन हू कुड नॉट
शेअरिंग एनी जॉयफुल मोमेंट अँड ऑल्सो सॉरो. म्हणजे घरातले कसलाही हॅपीनेस किंवा जो हॅपीनेस असेल किंवा सॉरोनेस असेल, कसलंही त्यांच्याशी कॉन्ट्रीब्युशन किंवा जे शेअरिंग करत नाही. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. यावरून आपल्याला समजतं की हे पेनफुल आयसोलेशन हे किती पेनफुल आहे. आणि त्या मटेरियलिस्टिक जगापासून म्हणजे हे भौतिक सुखापासून हे मॅनमेड वर्ल्ड आहे. ह्या मॅनमेड वर्ल्डपासून हे जे पेनफुल लोनलीनेस आहे किती त्याच्या यातना ह्या फादरला इथं भोगावे लागतात ह्याचं वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे. हिअर लेट अस स्टार्ट द पोएम stanza. Here we see that the stanza number 1, the first line of the poem is, my father travel on the late evening train. Here we see that the poems begins with a speaker description of his father's traveling home. यामध्ये आपल्याला समजतं की हे जे पोएट आहेत जे फादर ह्यामध्ये जे फादर दाखवलेले आहेत हे फादर व्हेन द फादर हू ट्रॅव्हलिंग ॲट अ होम ॲट द लेट इव्हिनिंग. म्हणजे द पोएट हू टेल्स द स्पीकर, म्हणजे ह्या कवितेतले जे कवी आहेत हे स्पीकरला सांगत आहेत की हिज फादर हू ट्रॅव्हलिंग होम. द फादर इन दिस पोएम इज ट्रॅव्हलिंग इन अ लेट इव्हिनिंग ट्रेन आफ्टर फिनिशिंग हिज वर्क फॉर द डे. ह्यामध्ये जे फादर डिस्क्राईब केलेले आहेत ह्यामध्ये जे पोएट सांगत आहेत की की माय फादर इज ट्रॅव्हलिंग इन अ लेट इव्हिनिंग. त्यांचे जे वडील आहेत ते काय करत आहेत की रात्री खूप उशिरा कामावर येत असतात. सो हिअर वी सी दॅट हर द पोएट फादर हू डुईंग अ लॉट ऑफ वर्क. ह्यावरून आपल्याला समजतं की ह्या पोएटचे जे फादर आहेत ते खूप कष्ट करत आहेत आपल्यावरून समजतं. स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. हिअर वी सी दॅट द फादर who is standing among the silent passenger in the yellow light inside in the train compartment. यावरून आपल्याला समजतं की when the father who came to home from the by the train, then he traveling in a standing. म्हणजे ज्यावेळेस ते घरी रिटर्न येत असतात त्यावेळेस ते पूर्ण त्यांचा जो प्रवास आहे तो उभा राहून येत असतात. अँड ही इज अ सायलेंट पॅसेंजर, सायलेंट कम्युटर्स म्हणजे काय आहे ते एकदम शांत कुणाशी न गप्पा मारणारे एकदम शांत असणारे जे प्रवासी म्हणून दिसतात. हिअर येलो लाईट इनसाइड इन द ट्रेन कंपार्टमेंट. सो दिस लाईन इज इंडिकेटिव्ह ऑफ हिज सफरिंग ड्युरिंग द जर्नी. ह्यावरून आपल्याला समजतं की हाऊ द फादर हू सफर व्हेन ही ट्रॅव्हल बाय ट्रेन. ज्यावेळेस ते ट्रेनने प्रवास करत असताना सुद्धा अनेक त्यांना सफरनेस त्यांना भोगावं लागतंय. आफ्टर वर्किंग सो हार्ड ही इज रिटर्निंग होम स्टँडिंग इन द स्टँडिंग ऑन द फूट बोर्ड. त्यावरून आपल्याला समजतं की ज्यावेळेस ते घरी येत असतात त्यावेळेस सुद्धा त्यांना उभा राहून जो प्रवास करावा लागत आहे. हिअर वी सी दॅट देर इज नो रिलॅक्सेशन व्हेन ही ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. ज्यावेळेस ते ट्रेनने सुद्धा प्रवास करत असतात त्यावेळेस सुद्धा त्यांना कसलंही रिलॅक्सेशन नाही. देर इज नो फ्रेंडली रिलेशन विथ एनी अदर पॅसेंजर. त्यांच्या अदर पॅसेंजर सुद्धा त्यांच्याबरोबर फ्रेंडली रिलेशन नाही आहे. एकदम सायलेंट कम्युटर म्हणून ते प्रवास करत आहेत. Here the yellow light is also not base thing either a promote any cheerfulness. यावरून आपल्याला समजतं की त्या ट्रा त्या ट्रेन कंपार्टमेंटमधली जी येलो लाईट आहे ती येलो लाईट सुद्धा इंडिकेट काय करते की देर इज नो हॅपीनेस ऑन हिज फेस. त्यांच्या फेसवरती कसलाही चिअरफुलनेस किंवा हॅपीनेस इथं दिसत नाहीये. देन द लाईन नंबर 3, suburbs slide past his unseeing eyes. Here the suburbs are sliding past द मुव्हिंग ट्रेन. ज्यावेळेस ही ट्रेन पुढे चाललेली आहे त्यावेळेस त्या खिडकीमधून अनेक दृश्य दिसत आहेत. बट द पोएट्स फादर हॅज नो इंटेन्शन टू लुक ॲट दोज. पण पोएटच्या फादरचं कोणतंही इंटेन्शन ते बघण्यासारखं नाही. बिकॉज ही इज अनमूव्ह बाय धिस सीन्स. कारण त्यांना ते रटाळ झालेलं रोजच ते बघण्यासारखं आहे. त्यामुळं त्या गोष्टीकडे त्यांच्या इंटरेस्टच नाही आहे की देर इज नो इंटेन्शन टू लुक ॲट दोज थिंग्स. ह्या गोष्टी बघण्यासाठी त्यांना कसलाही इंटरेस्ट नाही आहे. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with the books is falling apart. Now the poet who makes us know that it was a rainy day. यावरून आपल्याला समजतं की हा रेनी सीझन आहे. His father dresses are all wet with a rain water and the black raincoat is damaged with a mud. यावरून आपल्याला समजतं की त्या जे फादर आहेत जे पोएटचे फादर आहेत ते रेनी सीझनमध्ये त्यांचा पूर्णपणे ड्रेस सॉगी म्हणजे ओलसर भिजलेला आहे. अँड ऑल्सो द ब्लॅक रेनकोट इज अ डॅमेज विथ अ मड.
आणि तो ब्लॅक रेनकोट जो आहे त्यांनी घातलेला तो पूर्णपणे चिखलाने भरलेला आहे. The bag he was carrying was stuffed with the books and he was struggling to handle it. आणि तो त्यांच्या बॅग त्यांनी जी अडकवलेली आहे ती बॅग खूप जड आहे, गच्च भरलेली आहे. स्टफ म्हणजे काय, गच्च भरलेली आहे. विथ अ बुक्स म्हणजे पुस्तकांनी गच्च भरलेली आहे. अँड ही स्ट्रगलिंग टू हँडल इट. आणि ती बॅग हँडल करण्यासाठी ते स्ट्रगलनेस इथं आपल्याला पाहायला मिळतोय. सो हिअर this line are again indicate that difficulties faced by the poet's father in his own journey during his journey. ह्या जर्नीमध्ये पोएटच्या फादरला किती डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. But here we notice that uh, when uh, when we see that the handling of bags of books, here we see that the poet's father is educated. यावरून आपल्याला समजतं की पोएटचे फादर हे एज्युकेटेड आहेत. पुस्तकांनी बॅग भरली याचा अर्थ काय, ते एज्युकेटेड आहेत. सो द नेक्स्ट लाईन ऑफ दिस पोएम इज his eyes dim by age fade homeward through the humid monsoon night. Now the poet gives us the impression of his father age. यावरून पोएट काय, ह्या लाईन मधून आपल्याला पोएट काय डिस्क्राईब करते, हाऊ द हाऊ हिज फादर एज, फादरचे वय, हे हा द फादर इज व्हेरी ओल्ड, म्हणजे त्यांचे जे वडील आहेत ते त्यांचं वय झालेलं आहे. हिज आय साईट इज डीम बाय हिज ओल्ड एज. बघा त्यांचे जे डोळे आहेत ओल्ड एजमुळे काय झालेले थोडेसे छोटे आणि त्यांना दिसायला सुद्धा कमी झालेलं आहे. द फादर लुक्स होमवर्ड विथ अ लो विजन थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि त्यांच्या घराकडे जाण्याचे जे आशा आहेत, ते विजन आहे ते एवढं खूप कमी आहे. म्हणजे ते घराकडे जाण्याचं म्हणजे आशा म्हणजे धुसर आहेत. घरी गेलं तरी त्यांना तसंच ॲटमॉस्फिअर असणार आहे. द ग्लूमी ॲटमॉस्फिअर ऑल्सो ॲड टू द डलनेस ऑफ हिज लाईफ. यावरून आपल्याला समजतं की त्यांचं ॲटमॉस्फिअर हे एकदम डलनेस आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं वातावरण कसं आहे, डलनेस पानात दडलेलं आहे. हिअर द नेक्स्ट लाईन, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम द लॉंग सेंटेन्स. हिअर द पोएट अगेन सेज दॅट when the poet's father get down from the train, here the poet Dilip Chitre has used a fine simile figure of speech. It compares his father to an unimportant words in long sentence. इथं आपल्याला सिमिली फिगर ऑफ स्पीच दिसते. द पोएट हू कम्पेअर हिज फादर टू अनइम्पॉर्टंट वर्ड इन अ लॉंग सेंटेन्स. यातून आपल्याला समजतं की जसे त्याचे फादर त्या एखाद्या त्यांचं स्टेशन आल्यानंतर ट्रेनमधून उतरले, जसं एखाद्या मोठ्या सेंटेन्समधून एखादा अनइम्पॉर्टंट वर्ड जसा बाहेर आपण काढतो, तशा पद्धतीने त्या ट्रेनमधून त्याचे वडील त्यांचे वडील जे आहेत ते उतरलेले आहेत. सो धिस क्वाईट युनिक. ही सेज दॅट हिज फादर गेट्स डाऊन जस्ट लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम द लॉंग सेंटेन्स. यावरून असं कळतं की हे जे पोएटचे जे फादर आहेत ते एखाद्या सेंटेन्समधून एखादा वर्ड जसा आपण काढावा तशा पद्धतीने त्यांना त्या ट्रेनमधून ते बाहेर निघालेले आहेत. द पोएट इंडिकेट्स दॅट हाऊ द अनइम्पॉर्टंट हिज फादर इज टू क्राऊड इन द ट्रेन. यावरून आपल्याला समजतं की ह्या ट्रेनमधल्या क्राऊडमधून हे त्याचे वडील किती अनइम्पॉर्टंट आहेत, कसलाही त्यांचा इम्पॉर्टन्स इथं दिसून येत नाही. देन नेक्स्ट लाईन, he hurries across the lane to the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappal are sticky with mud, but he hurries onward. After getting off the train, the father who hurries towards to go his home. ज्यावेळेस ते ट्रेनमधनं उतरतात त्यावेळेस त्यांना घरी जाण्याचं ते खूप भरभर ते घरी जाण्यासाठी निघालेले आहेत. He crosses the grey platform and the railway line and finally enter the lane. त्यांनी ते रेल्वे प्लॅटफॉर्म आहे तो रेल्वे प्लॅटफॉर्म क्रॉस केल्यानंतरनं रेल्वे लाईन आहेत, रेल्वेचे रूळ आहेत, ते रूळ क्रॉस करून देन फायनली ही इंटर इंटू द लेन. लेन म्हणजे काय, त्यांच्या ते गल्लीतला असणारा जो बोळ असेल किंवा आपण त्याला म्हणतो एखादा रस्ता असेल गल्लीतला असणारा, दॅट इज कॉल्ड लेन. ही चप्पल इज स्टिकी विथ अ मड बट ही कांट प्रिव्हेंट हिम हरिंग ऑनवर्ड. त्यांची जी चप्पल आहे, चप्पल पूर्णपणे चिखलाने भरलेली आहे, परंतु ते चिखल सुद्धा त्यांना घरी जाण्यापासून भरभर चालण्यापासून अडवू शकत नव्हता. द पोएट हू हॅज used a word hurries twist of a bring sense of incomparison of a dull humid atmosphere. यावरून आपल्याला समजतं की बाहेर जरी आलं तरी त्यावेळेस हे ग्रे कलर किंवा जो मडी स्ट्रीट ह्यावरून सुद्धा समजतं की त्यांचा ॲटमॉस्फिअर सुद्धा कसा आहे, एक डल ॲटमॉस्फिअर इथं डिस्क्राईब केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हिअर द स्टांजा नंबर सेकंड,
When the poet father who came at home, home again, I see him drinking a weak tea, eating a stale chapati, reading a book. The second stanza of the poem, the poet who depicts the isolation of his father in his own home. आयसोलेशन म्हणजे त्यांचं लोनलीनेस घरामध्ये सुद्धा कसे ते एकदम लोनली फील करतात हे डिस्क्रिप्शन केलेलं आहे. द पोएट सीज हिज फादर व्हेन ही रीच ॲट होम लाईक द अदर डेज. बघा, ज्यावेळेस त्याचे वडील जसे नेहमीप्रमाणे येतात तशाच पद्धतीने ते आलेले आहेत. देन ही सीज हिम ड्रिंक अ वीक टी अँड ईट अ स्टेल चपाती. ज्यावेळेस ते घरामध्ये आलेले आहेत, त्या घरात आल्यानंतर ना जो थंड झालेला वीक टी म्हणजे एकदम खूप उशीर झालेला जो तो तयार करून ठेवलेला जो चहा आहे एकदम थंड, ईट अ स्टेल चपाती, शिळी जी चपाती आहे घरामध्ये तयार असलेली, ही त्यांना खायला मिळालेली आहे. द पोएट हिंट्स ॲट हाऊ नो बडी केअर्स फॉर हिम इवन ॲट होम. त्यावरून आपल्याला समजतं की त्या वडिलांना घरामध्ये सुद्धा घरातली कोणीही त्यांची काळजी करत नाही. बट द मॅन हू डज नॉट हॅव एनी कंप्लेंट विथ हिज टी ऑर फूड. पण हे जे फादर आहेत, हे कसलीही विदाऊट एनी कंप्लेंट ही ड्रिंक अ टी अँड ईट अ स्टेल फूड. आणि कोणालाही कसलीही कंप्लेंट न करता त्यांनी जो थंडगार झालेला चहा आणि जो शिळं अन्न हे ते खाताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने as we see that the rather concentrate on a reading, the father after eating this kind of food, this stale food, then he concentrate on his reading a book while he having his tea. बघा, ज्यावेळी ते चहा पेत पेत मस्तपैकी काय करतात, वेन ही आफ्टर ड्रिंकिंग अ टी ही रीडिंग अ बुक्स. ज्यावेळेस ते चहा पित असताना सुद्धा काय करत आहेत, पुस्तकं वाचण्याच्या ह्यामध्ये गुंग आहेत. बिकॉज ही फील्स लोनलीनेस ॲट हिज ओन होम. स्वतःच्या घरामध्ये त्यांना स्वतःला लोनलीनेस फील असल्यामुळं ते त्यांचं जे मन आहे कशात रमवतात, ते रीडिंग अ बुक्स, पुस्तकं वाचण्यामध्ये त्यांचा वेळ घालवत आहेत. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट man's estrangement from man-made world. Now the speaker's father goes into the toilet with a thought of how men become isolated from the man-made world. आता जेवण झालेलं आहे, पुस्तक वाचून झाल्यानंतर ना, when the poet's father who going to the toilet and then we see that how the man who become isolated from man-made world. ह्यावरून आपल्याला समजतं की एखादा व्यक्ती ह्या मनुष्य जी रूपी जगापासून हा कसा आयसोलेट होऊ शकतो, कसा लोनलीनेस फील करू शकतो, ह्यावरून आपल्याला समजतं. हिअर इन दिस लाईन नियरली सम अप द थीम ऑफ द एंटायर पोएम. यावरून आपल्याला समजतं की पोएमची थीम पूर्णपणे ह्यामध्ये दाखवलेली आहे. The father, indeed aware of estranged situation and hopes to find some support in a family, when he hurries towards his home, but the hope is diminished. ज्यावेळेस फादर घरी येत असतात त्यावेळेस त्यांच्या कसल्याही होप्स, घरामध्ये काहीतरी सपोर्ट करावा असं त्यांची इच्छा असते, पण घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना कुठल्याही आशा कुठलाही सपोर्टनेस त्यांना इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. हिअर कमिंग आउट ऑफ द ट्रेम्बल ॲट द सिंग, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. When the poet's father who going to the toilet, he seems to feel comfortable when he going to toilet. घरामध्ये ज्यावेळेस ते टॉयलेटमध्ये जातात त्यावेळेस त्यांना स्वतःचा जो लोनलीनेस आहे तो तिथलं ते कम्फर्टेबल फील, एकदम छोटंसं जे विश्व आहे, नाही तर टॉयलेट म्हणजे एक छोटीशी जागा म्हणजे त्यांच्यासाठी एक ते घरातला एक कोपरा आणि एक लोनलीनेस तिथं फील आपल्याला पाहायला मिळतो. द फादर हू कम्स फ्रॉम द टॉयलेट अँड गोज टू वॉश हिज हँड विथ द वॉश बेसिन. म्हणजे जे सिंक आहे म्हणजे बेसिन, वॉश बेसिनमध्ये ते हात धुण्यासाठी जातात. द स्पीकर ऑब्झर्व हिम ट्रिम्बलिंग ॲट द सिंक व्हेन कोल्ड वॉटर वॉज रनिंग डाऊन हिज ब्राऊन हँड्स. ज्यावेळेस ते थंडगार पाणी त्या बेसिनमधलं त्यांच्या हातावरती पडतं त्यावेळेस त्यांचे जे हातावरचं जे कोल्ड वॉटर पडल्यानंतर जो हात थरथर कापतो, तो थरथरी ॲज अ ओल्ड एज असल्यामुळे त्यांचा जो थरथर हात कापतो, अशा पद्धतीचं ते वातावरण त्या वडिलांचं इथं डिस्क्राईब केलेलं आहे. हिज ट्रेम्बलिंग माइट बी ड्यू टू हिज ओल्ड एज. हे ट्रेम्बलनेस कशामुळे आपल्याला दिसतो तर त्यांचं ह्याच्यावरून आपल्याला समजतं की द पोएट्स फादर हू हॅज अ व्हेरी ओल्ड. ते काय खूप त्यांचं वय झालेलं आहे, त्यामुळे त्यांचे हात जे गार पाणी हातावरती पडल्यानंतर ना ते ट्रिम्बलिंग करत आहेत. हिअर द नेक्स्ट लाईन ऑफ द पोएम इज अ फ्यू ड्रॉपलेट्स
cling to the graying hairs on his wrist. A few drops of water clinging on the gray hairs on his wrist may have some greater implication. ज्यावेळेस त्यांनी हात धुतल्यानंतर ना काही पाण्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत, जे काही थेंब आहेत, ते त्यांच्या हातावरती असणारे जे पांढरे केस आहेत, त्या पांढऱ्या केसाला, ग्रे कलरच्या हेअरला चिटकलेले इथं पाहायला मिळतात. हिअर वॉटर जनरली अ सिम्बॉलाइज ऑफ लाईफ. ग्रे हेअर स्टँड फॉर द ओल्ड एज. त्यामुळे आपल्याला समजतं की वॉटर हे काय कशाचं सिम्बॉलाइज आहे, एक लाईफचं सिम्बॉलाइज आहे. आणि ग्रे हेअर्स इट सिम्बॉलाइज द हेअर्स ऑफ अ ओल्ड एज. आणि ग्रे हेअर्स कशाचं स्टँड दाखवते, तर ते व्यक्ती ओल्ड एज असावा, म्हणजे त्यांचं वय झालेलं असावं हे आपल्याला दिसतंय. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Here we see that Sulan means a bad temper. म्हणजे त्याची जी मुलं आहेत ते बॅड टेम्पर आहेत, खूप हायली टेम्पर आहेत. नाव द पोएट गोज ऑन टू टॉक अबाउट द ओल्ड मॅन्स रिलेशनशिप विथ हिज फॅमिली मेंबर्स. ह्या लाईनमधून आपल्याला समजतं की तो जो फादर आहेत, ह्या फादरचं आणि त्यांच्या घरातल्या असणाऱ्या फॅमिली मेंबरचं रिलेशनशिप कशी आहे. हिज बॅड टेम्पर चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट विथ हिम. त्याची जी मुलं आहेत ते दे कुड नॉट शेअर एनी काइंड्स ऑफ हॅपीनेस ऑर सिक्रेट विथ हिम. दॅट सेड दे डू नॉट शेअर क्लोज अँड फ्रेंडली असोसिएशन विथ देअर फादर. त्यावरून आपल्याला समजतं की त्यांच्यात क्लोज रिलेशनशिप म्हणजे मुलांच्यामध्ये आणि वडिलांमध्ये कसलंही क्लोज रिलेशनशिप इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. He will now go to sleep listening to the static on the radio, dreaming of his ancestor and grandchildren, thinking of nomads entering subcontinent through a narrow pass. Here we see that we are in the final stage. At the end of the poem, the poet described that where we see the father going to sleep listening a radio. बघा शेवटी मग फादर काय करत असतात, ते स्टॅटिक रेडिओ आहे म्हणजे वेगवेगळे डिफरंट चॅनल्स लावलेले आहेत. स्टॅटिक म्हणजे काय, एक पण म्हणजे असा थोडासा खरखर आवाज, वेगवेगळ्या दोन दोन स्टेशन जसे मिक्स होतात रेडिओवरचे, तशा पद्धतीचा तो मिक्स आवाज ऐकत व्हेन ही लिसनिंग द स्टॅटिक रेडिओ साऊंड अँड थिंकिंग ऑफ मेनी लाईक हिज अँसिस्टर, हिज ग्रँडचिल्ड्रन अँड ऑफ द आर्यन्स. नोमॅड्स म्हणजे काय, जे स्वतः नोमॅड्सचा अर्थ आपल्याला इथं ह्यामध्ये दिलेला आहे, जे मायग्रेट झालेले आहेत, भटके जीवन जगणारे लोक आहेत. आणि त्यानंतर जसे आर्य लोक भारतामध्ये राहायला आले, जशी भटकंती करून त्याच्यानंतर भारतामध्ये जसे राहायला आले, तशा पद्धतीचं वातावरण. व्हेन ही लिसन द रेडिओ देन ही थॉट अबाउट हिज अँसिस्टर, त्यांचे पूर्वज, त्यांचे त्याचे ग्रँडचिल्ड्रन, त्याचे हाऊ द आर्यन्स हू केम इंटरिंग इन टू द इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये ते कसे आले, अशा सगळ्या गोष्टींचा ते विचार करत ते झोपी गेलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. अशा पद्धतीने दिस इज द पोएम विच वी हॅव डिस्कस in today's lecture. So the related activity of this poem we will send through the notes. So thank you so much.